नमस्कार. 19 जानेवारी 2021च्या लोकसत्ता न्यूजपेपर डिस्कशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजची जी पहिली महत्त्वाची न्यूज आहे ती आहे सर्वोच्च न्यायालयाचा निर्देशामुळे पोटगीचे दावे लवकर निकाली निघण्याची शक्यता. पोटगीच्या दाव्यात पती पत्नीने उत्पन्नाचे स्रोत दाखवणे बंधनकारक. आता आपल्याला माहिती आहे की जेव्हा डायव्होर्सचे प्रकरण जातात तेव्हा मेंटेनन्ससाठी अप्लाय केला जातो. या मेंटेनन्सलाच आपण पोटगी म्हणतो. ओके, बेसिकली जेव्हा डायव्होर्स प्रकरणं हाताळली जातात बाय द कोर्ट, तर तेव्हा कोर्ट निकाल देताना काय करतात, तर जे काही व्यक्ती मोस्टली विमेन, तर विमेन्सकडे हे इन्कम सोर्स नसतात. मग एकदा काय डायव्होर्स झाला तर विमेन्सना कंपन्सेट करण्यासाठी त्यांना मेंटेनन्स द्यावा लागतो. मेंटेनन्स वन टाईमसुद्धा असू शकतो किंवा मंथली मेंटेनन्ससुद्धा असू शकते. आता ते डिपेंड करते की कोर्ट काय डिसिजन घेते ते. ओके, परंतु मध्यंतरी काय झालं होतं की या मेंटेनन्सच्या प्रकरणामुळे काही वेळी जे मेल काउंटर पार्ट असतात, ओके, म्हणजे जे पुरुष असतात, त्यांच्यावरती अत्याचार व्हायचे. म्हणजे मेंटेनन्सचा डावा ठोकून खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडनं पैसे उकळले जायचे. ओके, गरज नसतानासुद्धा मेंटेनन्स मागायला जायचा स्त्री यांच्याकडनं. मग त्यामुळे आता गव्हर्मेंट म्हणजे कोर्टाने एक निकाल दिलेला आहे आणि तो जो निकाल आहे तो लक्षात घ्या की रजनीश नायडू विरुद्ध नेहा नायडू या केसमध्ये देण्यात आलेलं आहे. ओके, हे बघा, सर्वोच्च न्यायालयाने गेल्या वर्षी 4 नोव्हेंबर रोजी रजनीश नायडू विरुद्ध नेहा नायडू या दाव्यात एक निकालात दिला आहे. त्यातील निर्देशानुसार सर्व पोटगीच्या दाव्यात दोन्ही बाजूंनी शपथपत्रांवर संपत्ती तसेच उत्पन्नाची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहेत. ओके, आणि याच्यामुळे काय होईल, तर जे काही मेंटेनन्स रिलेटेड केसेस आहेत ते पटकन सॉल्व करता येतील किंवा डायव्होर्सचे जे काही केसेस आहेत ते पटापट त्याचा निवाडा आणता येणार आहे. ओके, कारण मेंटेनन्समुळे बऱ्याचदा जो केस आहे ते खूप जास्त लांबणीवरती जायचा, कारण दोन्ही पक्ष जे आहेत ते स्वतःची उत्पन्नाची माहिती हे लपवण्याचा प्रयत्न करायचे ताकी त्यांना कमी मेंटेनन्स हे द्यावा लागेल म्हणून. ओके, परंतु आता रजनीश नायडू विरुद्ध नेहा नायडू या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की दोन्ही पक्षांनी स्वतःचा इन्कमची जी काही माहिती आहे ते प्रतिज्ञापत्रावरती लिहून कोर्टासमोर सादर करावी लागणार आहे. ठीक आहे, तर हे महत्त्वाचं होतं. पुढे, मांसाहार धूम्रपान केल्यास कोरोनाची शक्यता अधिक, CSIRचा सिरो सर्वेक्षणातील निरीक्षण आहे. आपल्यासाठी महत्त्वाचं आहे ते आहेत CSIR. आपण CSIR विषयी माहिती घेऊ. तसंच लक्षात ठेवा, मांसाहार आणि धूम्रपान केल्याने कोरोनाची शक्यता वाढते बरं का. आता CSIR विषयी माहिती घेण्याची झाली तर CSIRचा सर्वात आधी आपण फुल फॉर्म बघून घेऊया. CSIRचा फुल फॉर्म आहे काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च. काय बरं, काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च. आणि हे भारतातील सर्वात मोठी R&D ऑर्गनायझेशन आहे जे रिसर्च आणि डेव्हलपमेंटचं काम करते. ओके, सद्यस्थितीमध्ये भारतात त्यांचे 38 लॅबोरेटरीज आहेत, 39 सेंटर्स आहेत आणि 3 इनोव्हेशन कॉम्प्लेक्सेस तसेच 5 युनिट आहे. ओके, आणि हे पूर्ण भारतामध्ये याची शाखा वगैरे उपस्थित आहेत करणं. ओके, सद्यस्थितीमध्ये 38 लॅबोरेटरी आहेत, 39 आउटरीच सेंटर्स आहेत, 3 इनोव्हेशन कॉम्प्लेक्सेस आहेत आणि 5 युनिट आहे. कधी प्रस्थापित झाली होती तर सप्टेंबर 1942मध्ये. ओके, हेडक्वार्टर कुठे आहे तर न्यू दिल्ली येथे आहे. आणि हे जे CSIR आहे त्याला मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी हे फंडिंग प्रोव्हाइड करते. ओके, परंतु लक्षात घ्या, रजिस्ट्रेशन जे आहे ते ॲज अ ऑटोनॉमस बॉडी झालेलं आहे, म्हणजे त्याचा कारभार ते स्वतः बघते. फक्त फंडिंग जे आहे ते मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीकडनं येते. आणि रजिस्ट्रेशन जे झालेलं आहे ते सोसायटीज रजिस्ट्रेशन ॲक्ट 1860 अंतर्गत झालेलं आहे. ओके, आता कुठल्या कुठल्या फील्डमध्ये CSIR काम करते तर लक्षात घ्या, रेडिओ अँड स्पेस फिजिक्स, ओके, तसंच ओशनोग्राफी, जिओफिजिक्स, केमिकल्स, ड्रग्स, जेनॉमिक्स, बायोटेक्नॉलॉजी अँड नॅनोटेक्नॉलॉजी, त्यानंतर एरोनॉटिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मायनिंग, या प्रत्येक फील्डमध्ये CSIR जे आहेत ते स्वतःची म्हणजे लक्ष घालते करणं. ओके, किंवा रिसर्च आणि डेव्हलपमेंटचं काम करते. तसंच जे काही आपलं कॉमन पर्सनसाठी इम्पॉर्टंट अस्पेक्ट्स आहेत जसे की एनर्जी झाला, फार्म अँड नॉन फार्म सेक्टर झाला, हाऊसिंग झाला, त्यानंतर फूड झाला, ड्रिंकिंग वॉटर, हेल्थ, एन्व्हायरमेंट, या सर्व सेक्टर्समध्ये सुद्धा
हे रिसर्च अँड डेव्हलपमेंटचं काम जे आहे ते CSIR बघते. ओके. आता ऑर्गनायझेशन स्ट्रक्चरविषयी बघून घेऊ CSIRचे. तर लक्षात घ्या, सर्वात इम्पॉर्टंट बात ते आहे की CSIRचे जे प्रेसिडेंट असतात ते आपले प्राईम मिनिस्टर असतात. ओके. प्राईम मिनिस्टर ऑफ इंडिया जे असतात ते CSIRचे एक्स ऑफिशियो प्रेसिडेंट असतात. तसंच युनियन मिनिस्टर जे असतात सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे ते त्याचे एक्स ऑफिसो व्हाईस प्रेसिडेंट असतात. ओके. म्हणजेच काय, जे प्राईम मिनिस्टर असतील ते आपोआप CSIRचे अध्यक्ष बनतात. जे युनियन मिनिस्टर ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल ते आपोआप त्याचे व्हाईस प्रेसिडेंट बनतात. आता CSIRमध्ये 2 बॉडीज आहेत. एकला आपण गव्हर्निंग बॉडी म्हणतो, दुसरीला आपण ॲडवायझरी बॉडी म्हणतो. ओके. गव्हर्निंग बॉडीचे जे अध्यक्ष असतात ते असतात डिरेक्टर जनरल. ओके. काय म्हटलं मी, जे अध्यक्ष असतात गव्हर्निंग बॉडीचे ते असतात डिरेक्टर जनरल. ओके. आणि जे फिनान्स सेक्रेटरी असतात ते त्याचे एक्स ऑफिशियो मेंबर असतात. तसेच त्याच्यामध्ये इतर मेंबरसुद्धा असतात ज्यांचं काळ आहे ते 3 वर्षासाठी असतो. ओके. ज्यांचा कार्यकाळ आहे ते 3 वर्षासाठी असतो. पुढे CSIRची ॲडवायझरी बॉडीविषयी थोडीशी माहिती घेऊ. तर CSIRची ॲडवायझरी बॉडीमध्ये 15 मेंबर असतात. ओके. आणि ॲडवायझरी बॉडी आहे तर नावावरनं समजते हे काय करणार आहे, तर हे ॲडवाईस द्यायचं काम करते. ओके. काय करते बरं, हे ॲडवाईस द्यायचं काम करते कोणाला, गव्हर्निंग बॉडीला. ओके. जे मेंबर्स असतात CSIRच्या ॲडवायझरी बॉडीमध्ये त्यांचा कार्यकाळसुद्धा हे 3 वर्षासाठी असतो. आता ऑब्जेक्टिव्हविषयी माहिती घेऊ. तर सायन्स आणि इंडस्ट्री या 2 सेक्टर्समध्ये जे काही रिसर्च करायचं आहे ते रिसर्च करायचं काम जे आहे ते CSIR बघतो. ओके. तसंच त्या रिसर्चसाठी प्रमोशन करणे किंवा रिसर्चला प्रमोट करणे, त्याला गायडन्स प्रोव्हाइड करणे, त्याच्यासाठी कॉर्डिनेशन करणे, हे सर्व काम जे आहे ते CSIR बघतो. ओके. की ज्याच्या माध्यमातून सायन्स आणि इंडस्ट्रीज या दोघांमध्ये आपण एक समन्वय साधू शकू. ओके. पुढे सायंटिफिक स्टडीजसाठी काय बरं, सायंटिफिक स्टडीजसाठी जे काही इन्स्टिट्यूशन्स वगैरे आहेत, ओके, त्यांना जर कुठल्याही प्रकारची मदत लागली तर ते प्रोव्हाइड करायचं काम जे आहे ते CSIR बघते. ओके. तसंच ते अवॉर्ड आणि फेलोशिपसुद्धा हे प्रोव्हाइड करते की ज्याच्या माध्यमातून आपण जे काही रिसर्चर्स आहेत त्यांचं जे काही कॉन्फिडन्स आहे त्याला अजून जास्त बूस्ट करू शकू. ओके. त्यानंतर ओके, स्वतः जे काही रिझल्ट्स वगैरे फाउंड होतात म्हणजे CSIR हे स्वतःच रिसर्चचं काम करते आणि त्याच्यामधनं जे काही रिझल्ट्स वगैरे येतात ते इंडस्ट्रीजना प्रोव्हाइड केलं जाते की ज्याच्या माध्यमातून इंडस्ट्री जे आहे ते स्वतःचं आउटपुट आणि एफिशियन्सी अजून जास्त इम्प्रूव्ह करू शकू. ओके. आणि त्याच रिसर्चचा फायदा हे इंडस्ट्रीला पण करता येऊ शकतो. तसंच पेमेंट्स जे येतात रॉयल्टीच्या माध्यमातून. ओके. समजा CSIRने एखादा प्रोजेक्ट डेव्हलप केला आहे आणि त्या प्रोजेक्टला दुसऱ्या देशांमध्ये खूप जास्त मागणी आहे, तर जेव्हा CSIR तो प्रोजेक्ट इतर देशांना विकतो तर इतर देश त्यांना रॉयल्टीज देतात. ओके. काय देतात, रॉयल्टीज देतात. तर समजा CSIRला रॉयल्टी भेटली. आता CSIRला या प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी ज्या लोकांनी मदत केली त्यामध्ये स्टुडंट असू शकतात किंवा प्रोफेशनल्स असू शकतात, तर ती रॉयल्टीमधनं काही भाग जे आहे ते त्या स्टुडंट्सना देण्यात येतो. ओके. आणि हे रॉयल्टी स्टुडंट्सना देण्याचं काम जे आहे ते CSIR बघते. ओके. त्यानंतर पुढे जे काही नॅशनल इंटरेस्टसाठी महत्त्वपूर्ण लॅबोरेटरीज आहेत त्यांना प्रस्थापित करणे, त्याचं मेंटेनन्स बघणे आणि त्याला मॅनेज करणे, हे सर्व काम जे आहे ते CSIR बघतो. ओके. काय काय बोललो मी, की जे काही लॅबोरेटरीज आणि वर्कशॉप किंवा इन्स्टिट्यूशन्स हे नॅशनल इम्पॉर्टन्सचे आहेत तर त्यांना प्रस्थापित करणे, त्यांचा मेंटेनन्स बघणे आणि त्यांना मॅनेज करणे, हे सर्व काम CSIR बघतो. ओके. त्यानंतर इंडस्ट्रीयल आणि सायंटिफिक रिसर्चमधनं जे काही आउटपुट येते बाहेर त्याला इंडस्ट्रीजपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारीसुद्धा CSIRवरती आहे. तसंच जे काही पेपर्स असतात, सायंटिफिक पेपर्स पब्लिश होतात, ओके, तर ते पब्लिश करायचं काम जे आहे ते आपलं CSIR बघतो. आता अवॉर्ड्स कुठले कुठले देतो आपण बघितलं की अवॉर्ड्स आणि फेलोशिपसुद्धा प्रोव्हाइड करतो CSIR. तर अवॉर्ड्समध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे तो आहे शांतीस्वरूप भटनागर अवॉर्ड. ओके. शांतीस्वरूप भटनागर अवॉर्ड हे CSIRचे जे फाउंडिंग डायरेक्टर होते डॉक्टर शांतीस्वरूप भटनागर त्यांच्या नावावरनं हा अवॉर्ड देण्यात येतो. ओके. आणि हा जो अवॉर्ड आहे ते 1957 सालापासून सुरू करण्यात आलेला आहे आणि सायन्स अँड टेक्नॉलॉजी या फील्डमध्ये सर्वात जास्त रिस्पेक्टेड अवॉर्ड या शांतीस्वरूप भटनागर अवॉर्डला मानलं जातं. ओके. कुठल्याही प्रकारची तुम्ही जर एक नवनवीन रिसर्च केली असेल तर त्यासाठी तुम्हाला हे अवॉर्ड्स दिला जातो. ओके. तर हे आपण CSIR विषयी बघून घेतलं.
पुढे बघू अजून काही न्यूज आहे. आयुष अभ्यासक्रम प्रवेशाचे पात्रता निकष शिथिल. बेसिकली काय होतं की ओके आयुष या फील्डमध्ये किंवा या सेक्टरमध्ये जर तुम्हाला प्रवेश हवा असेल तर तुम्हाला NEET म्हणजे नीटच्या एक्झाममध्ये 50% पर्सेंटेल तुम्हाला गरजेचे असतात. ओके, तर हे जे क्रायटेरिया होतं त्याला शिथिल करून आता ते 40% करण्यात आलेलं आहे. ओके, म्हणजे नीटचा जो पर्सेंटाईल आहे तो 40% असला पाहिजे तुमचं, किंवा 40 पर्सेंटाईल असले पाहिजे नीट्समध्ये तुम्हाला जर आयुष या फील्डमध्ये ॲडमिशन हवा असेल तर. ओके, आयुर्वेदा आयुर्वेदा, योगा, युनानी, सिद्ध आणि होमिओपॅथी हा आयुषचा फुल फॉर्म आहे. ओके, आता पुढे बघूया अजून काय न्यूज आहे. माध्यम प्रणित निवाडा अवमान कारवाईस पात्र. सुशांत सिंग प्रकरणी उच्च न्यायालयाचा निर्वाळा. फौजदारी प्रकरणात माध्यम प्रणित निवाडा म्हणजे मीडिया ट्रायल्स हा न्यायदानाचा प्रक्रियेत हस्तक्षेप असून तो अवमान कारवाईस पात्र असल्याचा महत्त्वपूर्ण निवाडा उच्च न्यायालयाने सोमवारी अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणाच्या निमित्ताने दिला. प्रसारमाध्यमांनी आपली लक्ष्मणरेषा ओलांडू नये असाही सल्ला न्यायालयाने दिला. तर आपल्याला माहीत आहे की कुठलाही जर मोठा केस आला, ओके, तर त्याच्यामध्ये जे काही मीडिया हाऊसेस आहेत, ओके, मीडिया हाऊसेस म्हणजे जे काही न्यूज चॅनल्स वगैरे आहेत ते पॅरलल प्रोसिडिंग्स चालवतात. ओके, काय करतात, पॅरलल प्रोसिडिंग्स चालवतात. आता पॅरलल प्रोसिडिंग्स म्हणजे काय, तर ते स्वतःचं न्यूज चॅनलवरती एखाद्या केसवरती डिस्कशन्स घेतात. डिस्कशन्स घेणे गोष्ट ठीक आहे, पण ते डायरेक्ट त्याच्यावरती निवाळा द्यायला लागतात की कोण गिल्टी आहे किंवा कोणाला फ्री केलं पाहिजे. तर अशा प्रकारचे जे काही पॅरलल ट्रायल्स असतात किंवा पॅरलल प्रोसिडिंग असतात हे एका प्रकारे जे आपली ज्युडिशरी आहे त्याचा अपमान आहे. ओके, आणि त्यामुळे आता जे आपले हायकोर्ट आहे, मुंबई हायकोर्ट, त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जे मीडिया ट्रायल्स करतायत ते न्यायदानाच्या प्रक्रियेत हस्तक्षेप आहेत आणि तुम्हाला हे करण्याची परवानगी नाही आहे. ओके, बेसिकली त्यांचा जो आरोप होता ते रिपब्लिकन TV आणि न्यूज 9 या दोन टाइम्स नाव रिपब्लिकन TV आणि टाइम्स नाव या दोन वृत्तवाहिनीवरती होता. ओके, वृत्तवाहिन्यांचं वृत्तांकनावर नियमन करणारी वैद्यकीय यंत्रणा अस्तित्वात असणे अनिवार्य आहे. वृत्तवाहिन्यांनी स्थापन केलेल्या संघटना या अर्थहीन आहेत. त्यामुळेच वैधानिक यंत्रणा अस्तित्वात येईपर्यंत आत्महत्येसारखा महत्त्वाच्या प्रकरणांचे वृत्तांकन करण्यासाठी वृत्तवाहिन्यांनी प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचा मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करावी असे आदेश न्यायालयाने दिले आहेत. तर महत्त्वाचं हे आहे की सध्या स्थितीमध्ये ओके या वृत्तवाहिनी ज्या आहेत त्यांच्यावरती काय प्रसारित होतं आहे त्याच्यावरती बंधनं ठेवण्यासाठी कुठल्याही प्रकारची वैधानिक यंत्रणा हे अस्तित्वात नाही आहे आणि त्यामुळे हा प्रॉब्लेम क्रिएट होतो आहे. ओके, तर सध्याचा जो काही डिसिजन दिलेला आहे हायकोर्टने त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही सद्यस्थितीमध्ये जे प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाचे मार्गदर्शक तत्त्वे आहेत त्यांना फॉलो करा. ओके, आणि हे सर्व जे पॅरलल ट्रायल्स तुम्ही करतायत त्याला थांबवा. ओके, पुढे बघू अजून काही न्यूज आहे. कोरोना कॉलर ट्यूनमुळे दररोज 3 कोटी तास वाया. व्हेरी इम्पॉर्टंट आणि खूप जास्त इरिटेटिंग वाटते कधी कधी आपल्याला. ओके, तर ही कोरोना कॉलर ट्यून आतापर्यंत ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या आवाजात होती, परंतु आता ती रद्द करण्यात आल्याची माहिती सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयास देण्यात आली आहे. ओके, आणि एक म्हणतात ना की NGO आहे ज्यांनी हा रिसर्च कंडक्ट केलेला आहे. ओके, पुढे ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये प्रस्थापितांना धक्का. समान मतांमुळे चिठ्ठी टाकून विजयी उमेदवाराची निवड. अच्छा, हे तुमच्यासाठी एक नवीन असेल तर लक्षात घ्या. जर ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत इलेक्शन होत आहेत तर ग्रामपंचायत इलेक्शनमध्ये जेव्हा टाय होते ना तेव्हा चिठ्ठी टाकून त्याचा निर्णय केला जातो. ओके, इम्पॉर्टंट आहे हे अस्पेक्ट आपल्याला माहीत असलं पाहिजे की ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये जेव्हा की आपण टाय होते ना म्हणजे समान वोटं पडली तर त्यावेळेला चिठ्ठी टाकून त्याचा निर्णय घेण्यात येतो की कुठला जे उमेदवार आहे ते विजयी झालेला आहे. ओके, आता बरेच दिवस झाले आपल्या इथे ग्रामपंचायत निवडणुका वगैरे चालू आहेत आणि ग्रामपंचायती आपण आपल्या डिस्कशनमध्ये बघतो आहे. तर आता आपण ग्रामपंचायतीच्या बेसिक हिस्ट्रीविषयी थोडंसं डिस्कशन घेऊ आणि प्रयत्न करूया ग्रामपंचायतसुद्धा आपल्या डिस्कशनमध्ये आपण कंप्लीट करून घेऊया. ओके, तर आज आपण सुरू करणार आहोत पंचायती राजने. ठीक आहे, सर्वात पहिले बात करून घेऊ की घटनात्मक तरतुदी कुठले कुठले आहेत. तर संविधानाचा कलम 40मध्ये ग्रामपंचायतीच्या संघटनाबाबत
मार्गदर्शक तत्त्व समाविष्ट करण्यात आले आहेत. ओके, आपण जे म्हणतो DPSP, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी, डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. ओके, राज्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे, भाग 4. ओके, कलम जे आहे ते आहे 3651. तर याच्या अंतर्गत काय सांगण्यात आलेलं आहे, तर त्याच्या अंतर्गत जे कलम 40 आहे त्याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की ग्रामपंचायतीच्या संघटनाबाबत मार्गदर्शक तत्त्व हे तिथे देण्यात आलेले आहे. स्थानिक शासन हा विषय 7व्या अनुसूचीतील राज्यसूचीमध्ये एंट्री 5 मध्ये टाकण्यात आलेला आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, काय बरं की स्थानिक शासन हे 7व्या अनुसूचीतील राज्यसूचीमध्ये एंट्री 5 मध्ये आहे. ओके, आणि एंट्री 14 मध्ये काय आहे मग तुम्हाला माहीतच असेल. ओके, ॲग्रिकल्चर किंवा शेती. व्हेरी इम्पॉर्टंट. यंदा असा प्रश्न यायचे खूप जास्त चान्सेस आहेत की जोड्या लावामध्ये तुम्हाला एकाच बाजूला एंट्री देतील, दुसऱ्या बाजूला तुम्हाला विचारतील खालील विषयापैकी कुठले विषय कुठल्या एंट्रीमध्ये येत आहेत ते सांगा. ओके, नंतर स्थानिक शासन संस्थाबद्दल प्रत्यक्ष कायदे करण्याचा अधिकार राज्य विधिमंडळाला देण्यात आला आहे. मात्र केंद्र सरकार देशात पंचायत राज संस्थेचा सुयोग्य विकास व्हावा यासाठी प्रोत्साहात्मक कार्य करते. ओके, तसंच 1992मध्ये 73वी व 74वी घटनादुरुस्ती करून स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यात आला आहे. ओके, 73वी घटनादुरुस्तीच्या माध्यमातून आपण पंचायत राज आणलं आणि 74वी जी घटनादुरुस्ती होती त्याच्यामध्ये आपण म्युन्सिपाल्टीविषयी बात करतो. ओके, आणि याच्याच माध्यमातून आपण आपलं संविधानामध्ये कलम 243 जे आहे ते ॲड केला. ओके, आता 243A to O आणि तसं जे काही कलम आहेत जे पंचायती राजसाठी आणि पुढे म्युन्सिपाल्टीसाठी आहे ते आपण पुढचं आपल्या लेक्चरमध्ये आपण बघणारच आहोत. ओके, आता काही महत्त्वाच्या समिती आहे ज्यांच्याविषयी आपल्याला माहिती असणं खूप जास्त गरजेचं आहे आणि त्यापैकी जी पहिली समिती आहे ती आहेत गुलजारीलाल नंदा समिती. ओके, काय बरं, गुलजारीलाल नंदा समिती. आता गुलजारीलाल नंदा समिती आहे त्याच्यामध्ये अध्यक्ष कोण कोण होते आणि सदस्य कोण कोण होते ते आपण बघून घेऊ. गुलजारीलाल नंदा समितीचे अध्यक्ष होते ते गुलजारीलाल नंदा स्वतः होते, परंतु त्याच्या अंतर्गत बाबू जगजीवनरास आणि केशव मालवीय यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आलं होतं. त्यांनी कुठल्या कुठल्या शिफारशी दिल्या, पंचायती राज व्यवस्थेत प्रोत्साहन दिलं पाहिजे, सत्तेचे विकेंद्रीकरण केले पाहिजे, ग्रामपंचायतींना पक्षीय राजकारणापासून दूर ठेवलं पाहिजे आणि निवडणुकीसाठी प्रौढ मतदान पद्धतीचा उपयोग केला पाहिजे. ओके, हे सर्व प्रोव्हिजन्स जे आहे किंवा हे सर्व शिफारशी जे आहेत ते कोणी दिले आहेत तर गुलजारीलाल नंदा समितीने. गुलजारीलाल नंदा समितीनंतर येते शिमला परिषद. शिमला परिषद जे आहे ते 1954 साली कंडक्ट होते. ओके, आणि त्याचे जे अध्यक्ष आहेत ते कोण आहेत तर ते आहेत श्रीमती कौर जे त्या तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्री होते. ओके, त्यांनी कुठले कुठले शिफारशी दिल्या ते आपण बघून घेऊ. तर गावाच्या विकासासाठी ग्रामपंचायतींना शासकीय अनुदान द्यावं, ग्रामपंचायतीत सर्व जनतेस प्रतिनिधित्व द्यावे, गावाच्या बैठकीत ग्रामपंचायतीचे अर्थसंकल्प व कार्यक्रमांना मंजुरी देण्यात यावी. ओके, आणि हे जे काही शिफारशी आहेत ते 27 जून 1954 रोजी स्वीकार करण्यात आले आहेत. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट ना, तुम्हाला क्रोनॉलॉजी विचारली जाऊ शकते की सर्वात आधी कुठली समिती आली, त्यानंतर कुठली आली. तर सर्वात आधी गुलजारीलाल नंदा समिती, त्यानंतर शिमला परिषद आणि त्यानंतर येते खूपच महत्त्वाची म्हणजे बलवंतराय मेहता समिती. ओके, आता समितीने कधी स्वतःचा अहवाल दिला, कधी त्या अहवालाला स्वीकृत करण्यात आला ही तारीखसुद्धा विचारली जाते. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला खूप जास्त महत्त्वाचे आहे हे सर्व समिती. ओके, तिसरं जे आहे ते आहेत बलवंतराय मेहता समिती. बलवंतराय मेहता समिती जी आहे ते 1957 साली आली. ओके, बेसिकली बलवंतराय मेहता समिती आणण्यामागचा उद्देश काय होता तर समुदाय विकास कार्यक्रम जे 1952मध्ये आला होता व राष्ट्रीय विस्तार सेवा जे 1953मध्ये आली होती, या योजनांच्या कार्यांचे परीक्षण करून त्या अधिक चांगल्या रीतीने चालवण्यासाठी उपाययोजना सुचवणे हे या बलवंतराय मेहता समिती 1957चा उद्देश होता. समितीने नोव्हेंबर 1957मध्ये आपला अहवाल जारी केला. त्यामध्ये समितीने लोकशाही विकेंद्रीकरणची संकल्पना मांडली. लोकशाही विकेंद्रीकरणाचं या संकल्पनेला पुढे पंचायत राज हे नाव देण्यात आले. ओके, आता बलवंतराय मेहता समितीने कुठले कुठले शिफारस केले, व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. डायरेक्ट याचे नोट्स काढा, जसंच्या तसंच लक्षात ठेवा याला. ओके, पहिली शिफारस ही होती की लोकशाही विकेंद्रीकरण याची व्यवस्था त्रिस्तरीय असावी. ओके, किती स्तरीय असावी, त्रिस्तरीय असावी. त्याच्यामध्ये गाव पातळीवर ग्रामपंचायत, गट व तालुका पातळीवर पंचायत समिती व जिल्हा पातळीवर जिल्हा परिषद हे 3 स्तर परस्परांशी अप्रत्यक्ष निवडणुकीची पद्धतीने जोडलेले असावे.
ओके. तिन्ही स्तर परस्परांशी अप्रत्यक्ष निवडणुकीच्या पद्धतीने जोडलेले असावे, ही त्यांची पहिली शिफारस. दुसरी शिफारस ही आहे, ग्रामपंचायत सदस्यांची निवड प्रौढ व प्रत्यक्ष मतदान पद्धतीने करावी, तर पंचायत समिती व जिल्हा परिषदच्या सदस्यांची निवड अप्रत्यक्ष मतदान पद्धतीने करावी, मात्र कर चुकवणाऱ्यांना मतदानाचा अधिकार देऊ नये. ओके. तिसरं जो शिफारस होती ती होती, सर्व नियोजन व विकास कामांची जबाबदारी या संस्थांकडे देण्यात यावी. चौथी शिफारस होती, पंचायत समिती हे कार्यकारी संस्था असावी, तर जिल्हा परिषद सल्लागार, समन्वय व पर्यवेक्षक संस्था असावी. पाचवा शिफारस होती, जिल्हा परिषदेत पंचायत समिती अध्यक्ष, लोकसभा व विधानसभा सदस्य, जिल्हास्तरीय अधिकारी हे सदस्य असावेत. जिल्हाधिकारी हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष असावे. ओके. एक एक पॉईंट इम्पॉर्टंट आहे का, एक पण मिस करता कामा नये. पुढे 6वा प्रोव्हिजन जे होता किंवा शिफारस जी होती ती होती, पंचायत समितीचे सदस्य ग्रामपंचायतींकडून अप्रत्यक्षपणे निवडण्यात यावे. तसेच प्रदेशातील नगरपालिका व सहकारी संस्थांना पंचायत समितीत प्रतिनिधित्व देण्यात यावे. ओके, लक्षात घ्या, नगरपालिका व सहकारी संस्थांना पंचायत समितीमध्ये प्रतिनिधित्व देण्यात यावे. या संस्थांना आपली कामे व जबाबदारी पूर्णपणे पार पाडता येण्यासाठी त्यांच्याकडे महसुलाचे पुरेसे स्रोत हस्तांतरित करण्यात यावे. पंचायत समिती नेमून दिलेल्या महसूलपैकी 3/4 किंवा 3/4 उत्पन्न ग्रामपंचायतींना मिळावे. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीच्या विकासाचा सचिव असावा. इम्पॉर्टंट आहे बरं का, काय, ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीच्या विकासाचा सचिव असावा. साधारणतः 800 कुटुंबे किंवा 4000 लोकसंख्येसाठी एक ग्रामसेवक असावा. त्या प्रत्येक गटात व तालुक्यात ग्रामसेवक असावे. ओके. इथे एक नंबर मिस झालेला आहे की प्रत्येक गटात व तालुक्यात 20 ग्रामसेवक असावेत. ओके, हा नंबर इथे लक्षात ठेवा. काय, प्रत्येक गटात व तालुक्यात 20 ग्रामसेवक असावे आणि प्रत्येक 800 कुटुंबामागे किंवा 4000 लोकसंख्येमागे एक ग्रामसेवक असावा. ओके. पुढे, ग्रामपंचायतीची स्थापना करावी. जिल्हा किंवा उपविभागीय दंडाधिकारी यांनी तिच्या सदस्यांची नेमणूक करावी. या लोकशाही संस्थेकडे अधिकार व जबाबदारी यांची खरेखुरे हस्तांतरण करण्यात यावे. मात्र राज्य शासनाने त्यांचं नियंत्रण व देखरेख, नियोजन व मार्गदर्शनाचे कार्य करावे. तसेच त्यांना आर्थिक मदत करावी. ओके. आता बळवंतराय समितीच्या शिफारशी केंद्र सरकार व राष्ट्रीय विकास परिषदेने जानेवारी 1958 मध्ये स्वीकारल्या. मात्र परिषदेने स्थानिक स्वराज्य संस्थेचा एक राष्ट्रव्यापी कर रूपाचा आग्रह न धरता राज्यांना स्वतः स्थानिक परिस्थितीला अनुरूप असे स्वतःचे प्रारूप विकसित करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. ओके. आता त्यांनी काय सांगितलं की त्रिस्तरीय आपल्याला पंचायत राज जे सिस्टम आहे ते हवं आहे, परंतु हे जे प्रोव्हिजन होता ते त्यांचं न स्वीकारण्यात आलं आणि प्रत्येक राज्याला मुभा देण्यात आली की त्यांचा राज्यासाठी जे योग्य असेल तेवढेच तर ते स्वतःचा पंचायती राज सिस्टममध्ये ठेवू शकतात. ओके. आणि त्याचं जे रिझल्ट आहे की राजस्थान येथे त्रिस्तरीय व्यवस्था आहे, तामिळनाडू येथे द्विस्तरीय व्यवस्था आहे, तर पश्चिम बंगाल येथे चतुस्तरीय व्यवस्था आहे. ओके, महत्त्वाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर राजस्थान या राज्याने देशात प्रथम किंवा सर्वप्रथम लोकशाही विकेंद्रीकरण याची संघटना स्वीकारली. पंतप्रधान पंडित नेहरू यांनी 2 ऑक्टोबर 1959 रोजी राजस्थानमधील नागौर जिल्ह्यात पंचायती राज व्यवस्थेचे उद्घाटन केले. तसेच स्थानिक स्वशासन संस्थेचे नामकरण पंचायती राज असे केले. राजस्थाननंतर आंध्र प्रदेश यांनी 1959 मध्ये पंचायती राज व्यवस्थेचा स्वीकार केला. त्यानंतर 1960च्या मध्यापर्यंत बहुतेक सर्व राज्यांनी या व्यवस्थेचा टप्प्याटप्प्याने स्वीकार केला. जसं आपण डिस्कस केला, राजस्थानमध्ये त्रिस्तरीय, तामिळनाडूमध्ये द्विस्तरीय व पश्चिम बंगालमध्ये चतुस्तरीय व्यवस्थेचा स्वीकार केला गेला आहे. राजस्थान आंध्र प्रदेश प्रारूपामध्ये गट व तालुका नियोजन व विकासाची एकक मानल्यामुळे पंचायत समिती अधिक प्रभावी बनली. तर या उलट महाराष्ट्र गुजरात प्रारूपामध्ये जिल्ह्याला नियोजन व विकासाची एकक मानल्यामुळे जिल्हा परिषद अधिक प्रभावी बनली. ओके. तर हे आपण थोडीशी माहिती घेतली कुठल्या कुठल्या समितीविषयी. तर सर्वात पहिले गुलजारीला नंदा समिती, त्यानंतर शिमला परिषद आणि त्यानंतर बलवंतराय मेहता समिती. बलवंतराय मेहता समिती हे खूपच जास्त इम्पॉर्टंट आहे आपलं एक्झाम पर्स्पेक्टिव्हने आणि तुम्ही त्याच्यावरती प्रत्येक एक्झाममध्ये
जे क्वेश्चन्स आहेत ते एक्सपेक्ट करू शकते. त्यामुळे याचे नोट्स तुम्हाला बनवणे गरजेचे आहे. बाकी जे कमिटीज आहेत त्यांना आपण रोज थोडे थोडे म्हणून डिस्कस करत जाऊया. ठीक आहे, त्यामुळे आपल्यावरतीसुद्धा बर्डन येणार नाही या गोष्टींचं. पुढे बघूया अजून काय आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ग्रामपंचायत निवडणूक बहुतांश नेत्यांचे बालकिल्ले कायम, सर्व पक्षीयांना विजयाचा दावा. एक महत्त्वाचं आहे आपल्याला लक्षात घेण्यासारखं की ग्रामपंचायतीचे निवडणूक जे लढवले जातात ना, ते कुठलाही पॉलिटिकल जे काही पार्टी असतात त्यांच्या सिम्बॉलवरती लढवले जात नाही. ओके, काय म्हटलं मी की पॉलिटिकल पार्टीज आहे. आता एक्झाम्पल घेतो आहे मी तर शिवसेनाचा पॉलिटिकल सिम्बॉल जे आहे ते धनुष्यबाण आहे, बरोबर. तर धनुष्यबाण हा जे काही सिम्बॉल आहे ते पंचायतीराज इन्स्टिट्यूशनचे जे इलेक्शन्स होत आहेत तिथे वापरता येत नाही. ओके, मग पॉलिटिकल सिम्बॉल्सवरती हा काही निवडणुका लढवल्या जात नाही. मग कशा प्रकारे दावा करतात ते त्यांनाच माहीत आहे. ओके, परंतु लक्षात ठेवा पॉलिटिकल सिम्बल्स जे असतात किंवा पॉलिटिकल पार्टीचे जे काही सिम्बल्स असतात ते जे पंचायती राजचे इलेक्शन असतात किंवा ग्रामपंचायतीचे इलेक्शन असतात तिथे वापरले जात नाही. ओके, तहसीलदार असतात ते त्यांना जे सिम्बल्स असतात ते अलॉट करतात, जे कॅन्डिडेट असतात त्यांना. ओके, पुढे बघू अजून काही न्यूज आहे. ओके, धोरण मान्य नसल्यास व्हॉट्सॲपचा वापर टाळा, दिल्ली उच्च न्यायालयाची सूचना आली आहे. ओके, आता कसं आहे व्हॉट्सअप जे आहे ते एक प्रायव्हेट कंपनी आहे किंवा प्रायव्हेट फर्म आहे, तर त्याच्यावरती किती बंधनं लागू शकतात ते आता न्यायालय डिसाईड करणार आहेत. ओके, परंतु जर आपल्याला योग्य वाटत नसेल त्यांचे प्रोव्हिजन्स वगैरे तर आपण त्याचा उपयोग टाळावा अशी सूचना जी आहे ते दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेल्या आहेत. ओके, अजून काही न्यूज आहे का? ओके, तर अजून तर काही इम्पॉर्टंट न्यूज नाही आहे. ठीक आहे, तर आजच्या न्यूज डिस्कशनमध्ये एवढंच. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डाऊट असल्यावरती तुम्ही ते कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करू शकतात. पेपरची PDF जे आहे ते आमच्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल होऊन जाईल आणि टेलिग्रामची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये अवेलेबल करून देईन. तर घरी राहा, सुरक्षित राहा, शिकत राहा. धन्यवाद.